क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा, नाशिक जिल्हा न्यायालयाचे आदेश। नाशिकहून एक अतिमहत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले। 2 वर्षाचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा नाशिक न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे। नेमकं प्रकरण काय? 1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोडे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती। त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या, मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती। 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर दिघोडे हे मंत्री होते। गेल्या अनेक वर्षांपासून दिघोडे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता, त्यामुळे आता मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात धाव घेत स्थगिती घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र जर वरच्या न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती न देता ती कायम ठेवल्यास कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद जाऊ शकते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।